सर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही जे काम करताय आणि त्याची फलश्रुती म्हणून आपण पाहतोय की 2013 मध्ये हा जादूटोना विरोधी कायदा लागू झाला, संमत झाला. तर हा कायदा लागू होण्यापूर्वी तुमची काय तयारी होती? आम्ही 1982 पासून प्राध्यापक श्याम मानवांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केल्यापासून अनेक उपक्रम राबवले जनप्रबोधनाचे. कारण अंधश्रद्धा कोणत्या असतात, त्या कशा निर्माण होतात, त्या का निर्माण होतात, त्यातून आपलं काय नुकसान होतं, मग शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक नुकसान कसं होते हे समजून सांगत असताना आमच्या समोर अनेक संत आणि समाजसुधारकांची ती परंपरा होती आणि म्हणून आम्ही अनेक उपक्रम राबवले. मग ते जादूटोण्याच्या संशयावर अनेक मारामाऱ्या होतात, जीवघेणी प्रकार घडतात. मग जादूटोना विरोधी अभियान राबवलं. त्याच्यानंतर आम्ही 2000 संत गाडगेबाबा प्रबोधन यात्रा काढली. ती संपूर्ण महाराष्ट्रात ती यात्रा काढली. गावोगावी, गावखेडोपाडी आम्ही फिरलो, प्रबोधन केलं. त्यानंतर 2011 संत कुणाला म्हणावे असं एक अभियान आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 40 सभा घेतल्या, ज्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक श्याम मानव. नंतर आम्ही नशीब फलदूषित किती खरं किती खोटं हे अभियान राबवलं. त्याही जवळपास 38-39 सभा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या. वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हे अभियान राबवलं. तेही संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं. त्याचेही मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक श्याम मानव. हजारोची गर्दी, म्हणजे आपल्याला माहित असेल की त्याचं लोकांना प्रबोधन करण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक शैली आहे त्यांची. आणि जे काही त्यांचं आतापर्यंतचं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वानुसार खूप गर्दी राहायची. म्हणजे 2000 पासून तर 10,000 लोकांपर्यंत एकेका सभेला गर्दी असते. असे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान राबवले. महाराष्ट्राच्या बाहेर काही राज्यांमध्ये अभियान राबवले. मग ते गुजरात असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, गोवा असेल, छत्तीसगड असेल, अशा अनेक प्रांतांमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवलं. आणि त्यानंतर मग जेव्हा ही गरज भासली आम्हाला की आता कुठतरी जादूटोना विरोधी, जादूटोण्याच्या संशयावरून अनेक मारामाऱ्या व्हायच्या, लोकांचे जीव जायचे, म्हणून हा कायदा संमत झाला पाहिजे म्हणून मी प्रयत्न केले. त्याला यश. त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार, आणि तो 2013 मला वाटते शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळेस आणि त्यांचे हे होते आपले सध्या उपमुख्यमंत्री आहेत पवार, अजित पवार सुद्धा होते. आणि अशा वेळेस तो कायदा संमत झाल्यानंतर केवळ कायदा संमत होऊन चालत नाही, नंतर तर पुढे मग त्या कायद्याची अंमलबजावणी झाली का? ती कायद्याची अंमलबजावणी झाली. मग आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत एक समिती गठीत झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून हा कायदा राबवला पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण होतो की कायदा राबवताना ज्यांच्या मार्फत, म्हणजे एक ते प्राध्यापक श्याम मानव नाही पूर्ण सगळ्यांना, हा जर कायदा महाराष्ट्रभर पोहोचवायचा आहे आपल्याला, म्हणजे जवळपास 36 जिल्हे या महाराष्ट्रातल्या आहेत, त्याच्या तालुका वेगळे आहेत, ग्रामीण भागामध्ये हा कायदा गेला पाहिजे. म्हणून मग कायद्याचं प्रशिक्षण, कारण कायदा चुकीचा जाऊन म्हणजे जो गुन्हेगार आहे त्यालाच शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे जो बेगुन्हेगार असेल त्याच्यावर कुठलीही शिक्षा होऊ नये याचीही खबरदारी. आणि आम्ही आश्वासित केलं, म्हणजे कायदा मंजूर करून घेताना आम्ही संबंधित मंत्र्यांना, आमदारांना आम्ही विश्वासात घेतलाय कायद्याचा काहीही दुरुपयोग होणार नाही. आणि अंधश्रद्धेमुळं जे नुकसान होतं आणि जे गुन्हेगार असतात त्यांनाच तो कायदा लागू होईल याची खबरदारी आम्ही घेतो, असं आश्वासित प्राध्यापक श्याम मानवांनी आणि त्यांच्या टीमने सगळ्यांना केलं. म्हणजे राजकीय लोकांना, राजकीय पुढाऱ्यांना आम्ही आश्वासित केलं की या कायद्याचा दुरुपयोग नाही होणार.
आणि म्हणून या कायद्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे म्हणून शासनाच्या माध्यमात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्ही 3 प्रशिक्षण शिबिरं घेतली. पहिलं शिबिर आम्ही नागपूरला घेतलं, नागलोकला, काखेर रोडला. ज्यावेळेस जवळपास 70-75 कार्यकर्ते त्या शिबिराला होते पूर्ण विदर्भात. नंतर दुसरं शिबिर आम्ही नाशिकला घेतलं आणि तिसरं शिबिर आम्ही पुणे आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही पुण्याजवळ घेतलं. त्या शिबिरामधून जवळपास 3 शिबिरं घेतले शासनाच्या माध्यमात आणि त्या शिबिरामध्ये 5 दिवसाचं शिबिर होतं. जवळपास 250 कार्यकर्ते प्रशिक्षक तयार झाले. 5 दिवसाचं शिबिर संपूर्ण कायद्याचा मसुदा, कायद्याची व्याख्या, कायद्याची शिक्षा, त्या कायद्याचे काही 5-12 कलम आहेत, त्या कलम, त्याचे विस्तार आणि संपूर्ण ते प्रशिक्षण प्राध्यापक श्याम मानवाने सगळ्या कार्यकर्त्यांना दिले. त्यात थांबलो नाही आम्ही, तर कायदा राबवण्याकरता, कायदा खऱ्या अर्थानं तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला करू आणि अध्यासी अधिकारी म्हणून ते पोलीस स्टेशनचे अधिकारी असतात. म्हणून हा कायदा पोलीस विभागाला सुद्धा योग्य पद्धतीने समजावून सांगण्याकरता आम्ही 40 पोलीस म्हणजे IPS अधिकाऱ्यांपासून तर पोलीस हवालदारापर्यंत, कॉन्स्टेबल पर्यंतचं ट्रेनिंग, 40 ट्रेनिंग संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस विभागाला प्राध्यापक श्याम मानवांनी जवळपास 8 तास ते ट्रेनिंग दिले कायद्याचं. त्या ठिकाणी क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी होते. एवढंच नव्हे, शाळा महाविद्यालयांपर्यंत आम्ही तो कायदा केला. म्हणजे शिक्षकांनाही खऱ्या अर्थाने कायदा कळला पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा कायदा गेला पाहिजे. म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात शाळा महाविद्यालयांमध्ये जवळपास 500 शाळा महाविद्यालयांमध्ये आमचे जे प्रशिक्षक कार्यकर्ते होते त्यांनी त्या महाविद्यालयांपर्यंत, शाळा महाविद्यालयात पोहोचले आणि असे अनेक हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत तो कायदा पोहोचवला. आणि एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 35 जाहीर सभा, एक जिल्हा यासाठी सुटला की ठाणे आणि पालघर हा नवीन जिल्हा झाला होता. ठाणे आणि पालघर मिळून आम्ही एक सभा घेतली. म्हणून संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात 30 जिल्ह्यापैकी 35 जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचवला प्राध्यापक श्याम मानव आणि त्याचं संपूर्ण नियोजन हे माझ्याकडे सोपवलं गेलं आणि अनेक आमचे स्थानिक कार्यकर्ते त्यांनी त्याला मदत केली. आणि केवळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक नव्हते, तर वेगवेगळ्या पुरोगामी सामाजिक संघटनेचे लोक त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाले आयोजनामध्ये आणि हजारोची गर्दी. आपल्याला सांगताना मला फार वेगळं वाटतंय त्या ठिकाणी की 2000-3000 पासून तर 10-15 हजार लोक त्या जाहीर सभेला अशा जंगी जाहीर सभा झाल्या आणि एकंदरीत ते मोठं प्रबोधन त्या ठिकाणी या निमित्ताने झालं. हे अगदी बरोबर आहे सर, तुमचं खूप मोठं काम झालं आहे आणि त्यामध्ये खूप मोठा सहभाग तुमचा तुम्ही नोंदवला आहे. पण सर मग पुढे असं दिसते 2014 नंतर की शासन बदललं, सरकार बदललं आणि मग या कायद्याला कुठेतरी वळण लागलं त्याबद्दल. हो, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. 2013ला कायदा झाला, 2014ला प्रचार आणि प्रसार झाला आणि 2014-15ला प्रचार केला. 2014ला सरकार बदललं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला असं वाटतं की आम्ही एक नियोजनबद्ध संपूर्ण कार्यक्रम शासनापर्यंत पोहोचवला की पुन्हा तळागाळापर्यंत सगळ्या शासकीय यंत्रणेपासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत, मग ते तलाठी असेल, पोलीस पाटील असेल, पोलीस असेल, आशा वर्कर असेल, इव्हन वकील संघटना असेल, यांच्यापर्यंत हा कायदा पोहोचवला असा आणि सामान्य जनतेपर्यंत तलाठी, ग्रामसेवक यांच्यापर्यंत हा कायदा पोहोचवला पाहिजे असं आम्ही नियोजनबद्ध एक आराखडा तयार करून शासनाला दिला. शासनापर्यंत पोहोचलो आम्ही. प्रत्यक्ष मी देखील काही वेळा त्या डेप्युटेशन मध्ये होतो. प्राध्यापक श्याम मानव, आमचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते, म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटलो, सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांना भेटलो, पण त्याचा उपयोग झाला नाही. म्हणजे खेदानं म्हणावं असं वाटतं की या देवेंद्र फडणवीसच्या शासनाला लोकांना अंधश्रद्धेतच ठेवायचं होतं का,
म्हणजे हा इतका महत्वाचा कायदा त्यांनी 5 वर्ष तसाच दाबून ठेवला. त्या कायद्याचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला. हा सतत विनंत्या करतात. मग पुन्हा सरकार बदललं. ते हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हा आम्ही पुन्हा त्यावेळेसच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे होते आणि अजित पवार देखील होते. बरोबर. आम्ही पुन्हा तो प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि हो, हे अतिशय महत्वाचं काम आहे. लोकांचा जीव वाचवण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे. म्हणून हा कायदा आपण पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याला मंजुरी दिली. केवळ मंजुरी दिली नाही तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जवळपास 20 कोटी रुपये मंजूर केले या कामासाठी. पहा तुम्ही, हा कायदा संपूर्ण यंत्रणेपर्यंत पोहोचवा आणि पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणा आपण सगळे मिळून हातात हात घालून हा संपूर्ण कायदा राबवू. बरोबर. आपल्याला माहित आहे की पुन्हा तोडाफोडीचं राजकारण या देशात झालं, या महाराष्ट्रात झालं. पुन्हा मग उद्धव ठाकरेंची सरकार गेली आणि गेली. पण इन द मीन टाइम आम्ही 2 प्रशिक्षण शिबिरं घेतली. एक पुण्याला मी शिबिरं घेतली आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यासाठी एक लोणावळ्याला सुद्धा घेतलं. पण नंतर पुन्हा ते सरकार बदललं आणि मग सगळंच थांबलं. आता तुम्हाला माहित आहे की आम्हाला असं अलीकडे असं वाटतं का की अंधश्रद्धा जास्त बोकाळलेली आहे? हो, आता एक नवीन पेव उठलेला आहे की नवीन कस निर्माण झाले आहे बुवाबाबांचे आणि ते आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. जसं तुम्हाला धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबा नागपूरला आले होते. 4-4 लाखाची गर्दी त्या ठिकाणी होती नागपूरला आणि अनेक पुरावे आहेत. ते त्यांनी जे काही व्याख्यानं दिलेली आहेत किंवा भक्तीच्या माध्यमातून जे काही प्रवचन केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी अनेक अंधश्रद्धा कशा फैलवता येईल, म्हणजे ते त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि कोणी घरात असेल, कोणते कपडे घातलेले आहेत ते अंतर्ज्ञान होऊन सांगू शकतात. अशा पद्धतीने त्यांनी अंधश्रद्धा फैलवणारे दावे केले. ते जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये बसतात, कॉन्क्रीट पुरावे. असा एक नवीन स्पर्श निर्माण झाला. इकडे आसाराम बापूचं उदाहरण आहे, नारायण साईचं उदाहरण आहे. त्यांनी अंधश्रद्धेतून लोकांचे जे अनेक महिलांवर बलात्कार केले, त्यांना अजूनही जेलची यातना भोगावं लागतात. धीरेंद्र शास्त्री आहे. तर हे जे नवीन स्पर्श निर्माण झाले त्याच्यामुळे हे असं वाटायला लागते की हे शासन अंधश्रद्धा फैलवून आलेलं आहे की अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं. त्यांना लोकांना अंधश्रद्धेच्या गर्गेत ठेवून केवळ एका धार्मिक तेढ निर्माण करून आपलं राजकीय पोळी भाजायची आहे की काय, हे शंका निर्माण करण्याला कुठेतरी वाव आहे. आणि म्हणून हे नवीन जे काही बुवाबाबा निर्माण झालेले आहेत आमच्या आपसामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदू मुस्लिम असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हे अतिशय घातक आहे आणि यातून अंधश्रद्धेला अधिक वाव मिळत आहे असं मला वाटते. आणि घातक मध्यंतरी सर 1-2 घटना अशाही मी बघितल्या की जिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालू होतं किंवा शिबिर चालू होतं किंवा प्रबोधन चालू होतं श्याम मानवांकडून मध्यंतरी लोक. आणि हे अतिशय घातक आहे आणि यातून अंधश्रद्धेला अधिक वाव मिळत आहे असं मला वाटते. मध्यंतरी सर 1-2 घटना अशाही मी बघितल्या की जिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालू होतं किंवा शिबिर चालू होतं किंवा प्रबोधन चालू होतं श्याम मानवांकडून मध्यंतरी लोक आपण पाहतो की संविधान बचाव रॅली पण महाराष्ट्रभर भारतभर झाली. तर त्या दरम्यान त्यांच्यावर काही हल्ला होण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी असे प्रकार झाले. आता हिंदुत्वाच्या नावावर काही संघटना त्यांना ते अज्ञानी आहे. त्यांना काय तरुणांना कसं असतंय, त्यांना कुठेतरी राजकीय पोळी शिजायसाठी हे राजकीय लोक त्याचा फायदा घेतात, अंधश्रद्धा त्यातून आपली राजकीय पोळी घालण्याचा प्रयत्न आहे. हे समाजासाठी अतिशय का मी आपल्याला सांगितलं पाहिजे. सुरेश भट सभागृहात म्हणजे या अंधश्रद्धेतून संविधानाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे एकीकडे आमचं म्हणजे 51A कलम जे आहे भारतीय राज्यघटनेचं, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे असं एकीकडे म्हणते आणि दुसरीकडे हे सामाजिक दायित्व आहे आणि दुसरीकडे या
संविधानाला छेद देण्याचं काम हे राजकीय लोक करतात, हे अतिशय घातक आहे. आणि म्हणून संविधान बचाव एक आंदोलन आम्ही उभारलं आणि सुरेश भट सभागृहामध्ये एक प्रबोधन सभा होती प्राध्यापक श्याम मानवांची. त्यापूर्वी भारत जोडो यात्रा निघाली. राहुल गांधींनी देशभर अनेक सामाजिक क्षेत्रातले लोक, म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे की एकेकाळी प्राध्यापक श्याम मानवांनी 1975 जेव्हा आणीबाणी लागली, त्या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना विरोध केला. ते जयप्रकाश नारायणच्या चळवळीमध्ये तरुण शांती सेनेमध्ये त्यावेळेस वयाच्या 20व्या वर्षी ते काम करायचे. विदर्भाचे महाराष्ट्राचे ते प्रमुख होते आणि तेव्हापासून ते समाज क्षेत्रात काम करत असताना ज्यांना जेल झाली 10 महिने ते जेलमध्ये होते. अशा वेळेस अनेक सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं काम होतं. म्हणून सुद्धा भारत जोडो यात्रा ज्यावेळेस काढली संविधान बचाव आंदोलनामध्ये राहुल गांधींनी अनेक सामाजिक क्षेत्रातले लोक ज्यांनी त्या काळात इंदिरा गांधींना विरोध केला, म्हणजे काँग्रेसला विरोध केला होता, अशाही अनेक संघटना स्वयंस्फूर्तीने, म्हणजे 82 वर्षाचे न्यायमूर्ती कोशे पाटील सुद्धा त्या ठिकाणी ते पायदळ चाललं. आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे आम्ही सुद्धा जवळपास, मी सुद्धा त्यामध्ये होतो. 5 लोकांचं डेप्युटेशन होतं. राहुल गांधींसोबत आम्ही 30 मिनिटं चर्चा केली. जवळपास 3.5 किलोमीटर आम्ही पायदळ चाललो त्या यात्रेमध्ये. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आता संविधान वाचलं पाहिजे, संविधानाला धोका आहे, म्हणून आम्ही संविधान प्रबोधन यात्रा चळवळीच्या माध्यमातून काही सामाजिक संघटना एकत्र येऊन आम्ही सुरू केली. सुरेश भट सभागृहामध्ये आम्ही ती सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही आमचे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारे लोकांनी त्या ठिकाणी हल्ला केला, आमचं बॅनर फाडलं, आमचं ते सभा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही थांबलो नाही. ती सभा तितक्याच जोमाने झाली. असे अनेक प्रसंग आहेत आणि त्यांना काय म्हणायचं म्हणून आम्हाला एक आव्हान आहे तरुणांना की खऱ्या अर्थानं हे काम अतिशय महत्वाचं आहे. संविधान वाचलं, आपण वाचू, बरोबर, ही जबाबदारी या तरुणांची आहे. आणि खऱ्या अर्थानं तरुणांनी कुठेही राजकीय स्वतःचा बळी न देता या समाजासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे अशी आमची धारणा आहे. आणि आज नाही उद्या त्याची जाणीव निश्चित होईल. आपण सगळे हातात हात घालून संविधान वाचवण्याचा प्रयत्न करूया. कारण आपण पाहतोय सर, ती एक परंपराच अशी आहे की आपल्याला असं दिसते की आधी कलबुर्गी, मग गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, आणि ही सगळी हत्येची परंपरा बघितल्यावर असं वाटतं कुठंतरी की श्याम मानवांवरही आज म्हणजे नेमकी काय परिस्थिती. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला आणि मोठा प्रश्न. चारवाकापासूनची परंपरा आहे. चारवाकाचाही खून झाला, म्हणजे त्या खोलात जात आहे मला माहित आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराजांना सदैव एक वैकुंठाला पाठवलं गेलं असतं. म्हणजे कधीही देहासहित माणूस वैकुंठाला जात, म्हणजे त्यांचाही खून झाला हे म्हणायला वाव इतिहास आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घरी मारेकरी गेले, त्यांना पैसे दिले. ते कोणत्या विचाराचे लोक होते पाठवणारे हे तुम्हाला माहित आहे. गाडगेबाबांनाही छळला गेलं, त्रास झाला. संत ज्ञानेश्वरांना समाधी घ्यायला बाध्य केले, संत बसवेश्वरांनाही मारलं. आणि ही परंपरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही फार मोठा त्रास झाला. ही यांची लोकांना छळण्याची, म्हणजे जे काही पुरोगामी आहे परिवर्तन. आणि याच पद्धतीने तुम्हाला माहित आहे की महात्मा गांधी हे केवळ स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता, अनेक सामाजिक उपक्रमामध्ये एक सुदृढ समाज निर्माण झाला पाहिजे या पद्धतीने त्यांचं काम होतं. आणि त्यांचाही खून झाला, या प्रवृत्तीने खून केला. ही खुनाची परंपरा यांची आहे. अगदी. आणि म्हणून हे ज्या वेळेस समाजाला 2 पावलं पुढे नेण्याकरता जे संत आणि समाज सुधारक जातात त्यांना हे छळतात. आणि त्याचीच परिणिती आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरचा खून झाला, गौरी लंकेशचा झाला, गोविंद पानसरेचा झाला आणि कलबुर्गीचा झाला. ही आताची जी घटना आहे. आणि याच पद्धतीने लोकांना संपवण्याचं काम या प्रवृत्तीचे लोक करतात, ते अतिशय घातक आहे समाजासाठी. ही जाणीव समाजाला होणं गरजेचं आहे. आणि आम्ही जीवावर ते करतो, आम्ही तर थांबणार नाही ना.
कारण आमचे प्रेरणास्थान हे सगळे संत परंपरेतले पुरोगामी संत परंपरेतले आपले प्रेरणास्थान आहे. बस एक शेवटचा प्रश्न मी घेतो आणि थांबतो. आपण खूप छान चर्चा इथे केलेली आहे. अलीकडे 2020 पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंमलात आलेली आहे आणि ती आता 2023 पासून प्रत्यक्ष विद्यापीठाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जाते त्या अभ्यासक्रमातही सगळ्या पुरोगामी आणि समाज सुधारकांचे पाठ वगळून अशा पद्धतीने पुन्हा मनुस्मृती तिथे समावेश होत आहे. ते आपल्याला म्हणाल. अगदी बरोबर आहे. आपण स्वतः तुम्ही एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहात, डॉक्टरेट PhD केलेली आहे. आपला त्याचा अभ्यास आहे आणि म्हणून असं वाटायला लागते की यांना, या तरुणांना, या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेत ठेवायचं. अनेक अवैज्ञानिक बाबी म्हणजे जे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या बाबी होत्या त्या काढून अवैज्ञानिक बाबी सातत्याने अभ्यासक्रमामध्ये टाकून लोकांना अंधश्रद्धेमध्ये कसं पुन्हा गुरफड्यात ठेवता येईल हा या शासनाचा घातक प्रकार सुरू आहे आणि अतिशय घातक आहे. आपल्याला सांगितलं पाहिजे की नागपूर विद्यापीठाने नशीब फलज्योतिष हा विषय टाकण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आणि जवळपास तो ठराव मंजूर होण्याच्या मार्गाला आलं होतं. आम्ही ताबडतोब त्याची दखल घेतली, डेप्युटेशन घेतलं आणि नशीब फलज्योतिष हा विषय नाही. म्हणजे हे सत्य नाही. त्या नशिबावर आपण कुठे तळहाताच्या रेषेवर आपला आणि म्हणून बहिणाबाई चौधरींचं उदाहरण, नको रे ज्योतिषा, नको माझा अंध पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ. हे बहिणाबाईशी न शिकलेल्या कवयित्रीला जर कळत असेल आणि नशीब फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात टाकण्याचा या शासनाचा प्रयत्न असेल तर अतिशय घातक आहे. आणि म्हणून आज या समाजाने, शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांनी अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे की अवैज्ञानिक बाबी या अभ्यासक्रमात येऊ नये आणि आमचा विद्यार्थी या तळागाळाला जाऊ नये, अंधश्रद्धेला बळी पडू नये. त्यासाठी आम्ही पालकांनी सुद्धा जागा असणं गरजेचं आहे. आणि यांचा जो डाव आहे, सध्याच्या राजकीय हेतूचा जो डाव आहे तो उलथवून लावणं, अवैज्ञानिक बाबी अभ्यासक्रमात न येऊ देणं हे पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. ज्या समाजामध्ये पुरोगामी विचाराने जे प्रेरित झालेले आहेत त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून अशा संघटना एकजुटीने एकत्र येऊन या अंधश्रद्धा, अवैज्ञानिक दृष्टी समाजामध्ये रुजवण्याचे प्रकार जे सुरू आहे याला आणून पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे आणि या अभ्यासक्रमामध्ये जे न येऊ देणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सतत सजग असणं, जागरूक असणं या काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि मला आपण माहिती सर, हे आजच्या युवकांमध्ये तो विज्ञानवादी दृष्टिकोन पेरण्याची अत्यंत नितांत गरज आहे. आणि युवकांनी सुद्धा काय खरं काय खोटं याची मीमांसा केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे आणि तेव्हाच ते सत्य स्वीकारलं पाहिजे. अतिशय खूप सुंदर अशी मुलाखत सरांनी दिली, त्याबद्दल सरांचे मी धन्यवाद देतो आणि इथे थांबतो.